नमस्कार. तर आज मी बनवते मस्त असा उपमा. तर तेल गरम झालं, त्यानंतर मी राई टाकली, कांदा टाकला, हिरवी मिरची टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर मस्त असं फ्राय करून घेतलं. कांदा चांगला परतवून घ्यायचा, एकदम लालसर करायचा नाही आहे, सफेदच ठेवायचा आहे. त्यानंतर टोमॅटो टाकले आणि मी पिवळा रवा बनवते, उपमा बनवते. तर त्यासाठी मी हळद टाकली, त्यानंतर रवा टाकला. रवा मी आधी भाजत नाही, कांदा वगैरे सगळं झाल्यानंतर तो 10 मिनटं चांगला मी परतवून घेते. त्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि पाणी टाकलं. आता 5 मिनटं ही वाफ काढून घेणार आणि मस्त असा आपला हा उपमा रेडी झालेला आहे. मी आधी भाजून न घेता तो कांदा टोमॅटो झाल्यानंतरच भाजून घेते, त्यामुळे सुद्धा छान टेस्टी बनतो आणि मस्त भाजलासुद्धा जातो. आणि अशा पद्धतीने मस्त असा रवा उपमा रेडी झालेला आहे आपला.